नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सलगर सदलगा महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तरुण ठार, एक गंभीर जखमी. सलगर सदलगा महामार्गावर तेरवाड येथे 2 दिवसात पुन्हा भीषण अपघात झाला. गुरुवारी सकाळी 11:30च्या सुमारास तेरवाड येथील वजन काट्यासमोर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन आकाश रमेश गोसावी वय 25 राहणार तेरवाड यांचा मृत्यू झाला, तर सुनील सीताराम गोसावी वय 35 राहणार तेरवाड हा गंभीर जखमी झालाय. मिळालेल्या माहितीनुसार आकाश गोसावी हा मोटरसायकल क्रमांक MS09GP 219 वरून कुरुंदवाडहून तेरवाडकडे येत होता. त्याचवेळी सुनील गोसावी हा मोटरसायकल क्रमांक MS09EJ 5881 वरून तेरवाडहून कुरुंदवाडकडे जात असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की आकाश याचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या सुनील याला तातडीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने जप्त केली आहेत. दरम्यान आकाश गोसावी हा 8 दिवसापूर्वीही रत्नागिरीहून कुरुंदवाडकडे येत असताना अपघातातून बचावला होता. 4 दिवसापूर्वी तेरवाड येथील मंदिर परिसर आणि 2 दिवसापूर्वी कुरुंदवाड येथील दर्ग्यासमोर अपघात झाला होता. या अपघातात मात्र प्रत्येक वेळी तो बचावला होता. अखेर अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर आकाश याचा मृतदेह सांगली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने तेरवाड परिसरात शोककळा पसरली आहे.